सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठावरी ठेवलिया, कर कठावरी ठेवलिया। सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठावरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठावरी ठेवलिया, कर कठावरी ठेवलिया। सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, हार गळा कासे पितांबर, हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची ध्यान। तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची ध्यान। तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर। मकर कुंडल तळपती श्रवणी, मकर कुंडल तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित, कंठी कौस्तुभ मणी विराजित। मकर कुंडल तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित, कंठी कौस्तुभ मणी। तुळसी हार गळा कासे पितांबर, 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 आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची ध्यान। तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची ध्यान। तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर ह्याची ध्यान, आवडे निरंतर ह्याची ध्यान। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख। पायीन श्रीमुख आवडीने, पायीन श्रीमुख आवडीने, पायीन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, पायीन श्रीमुख आवडीने, पायीन श्रीमुख आवडीने, पायीन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार
येती झाला तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येती झाड तुळशीहार गळा कासे पितांबर जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम नवतो सावचित्त नवतो सावचित्त तेने अंतरलेहित तेने अंतरलेहित नवतो सावचित्त नवतो सावचित्त तेने अंतरलेहित तेने अंतरलेहित पडिला नामाचा विसर पडिला नामाचा विसर वाढविला संसार वाढविला संसार लटिक्याचे पुरी लटिक्याचे पुरी गेलो वावोनिया दुरी गेलो वावोनिया दुरी पडिला नामाचा विसर पडिला नामाचा विसर वाढविला संसार वाढविला संसार तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव आम्हा सापडला भाव तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव आम्हा सापडला भाव पडिला नामाचा विसर पडिला नामाचा विसर वाढविला संसार वाढविला संसार पार कुमार जय जय पार कुमार जय जय पार कुमार जय जय पार कुमार
Gopal Kumar, Jai Jai Gopal Kumar, Gopal Kumar, Gopal Kumar, Jai Jai Gopal Kumar, Gopal Kumar, Gopal Kumar, Gopal Kumar, Jai Jai Gopal Kumar, Kundali Gopal अंतर्लिहित येने अंतर्लिहित तेने अंतर्लिहित तेने अंतर्लिहित पडिला नामाचा विसर, पडिला नामाचा विसर, पडिला नामाचा विसर, केले अंतर्लिहित तेने अंतर्लिहित केले अंतर्लिहित तेने अंतर्लिहित पडिला नामाचा विसर, पडिला नामाचा विसर, पडिला नामाचा विसर. वाढविला संसार, वाढविला संसार, वाढविला संसार, वाढविला संसार, पडिला नामाचा विसर, पडिला नामाचा विसर, पडिला नामाचा विसर. वाढविला संसार, वाढविला संसार, वाढविला संसार, वाढविला
डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी नवतो सावचित्त नवतो सावचित्त तेने अंतरले हित पडिला नामाचा विसर वाढविला संसार लटकियाचे पुरी गेलो वाहुनिया दुरी पडिला नामाचा विसर वाढविला संसार तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव पडिला नामाचा विसर वाढविला संसार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तू सारे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वचन ऐका कमलापती माझी रंकाची ही विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी नवतो सावचित्त तेने अंतरले हित पडिला नामाचा विसर वाढविला संसार. प्रसूत प्राप्त सेवा प्रसंगी सेवेकरता घेतलेल्या अभंगातून जगद्गुरु जगद्वंद्य तुकाराम महाराज अनुतापपूर्वक आपलं स्वगत म्हणा अथवा अनुतापपूर्वक आपलं मनोगत तुकाराम महाराज या अभंगामध्ये मांडतात. अभंगामध्ये गाथेमध्ये संतांनी मांडलेलं जे मनोगत आहे किंवा संतांनी गाथेमध्ये मांडलेलं अभंगामध्ये मांडलेलं जीवनविषयक जे तत्वज्ञान आहे, जीवनविषयक जे चिंतन आहे, त्या जीवनविषयक चिंतनाचा जर तुम्ही आणि खऱ्या अर्थानं स्वीकार केला, गाथेमध्ये संतांनी दिलेले जे उच्च विचार आहेत त्या विचारांचं जर अनुसरण खऱ्या अर्थानं आपल्याला करता आलं
कदाचित संतांचं अनुकरण आपल्याला करता येत नाही, परंतु त्यांच्या विचारांचं अनुसरण आपल्याला करता येतं. आणि संत विचारांचं अनुसरण जर खऱ्या अर्थानं आपल्याला करता आलं तर मग आपल्या जीवनाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहत नाही. हेच जीवनविषयक तत्वज्ञान म्हणा, चिंतन म्हणा, तुकाराम महाराज अभंगातून मांडताना सांगतात, नव्हतो सावचित्त. माझं चित्त काय नव्हतं? सावध नव्हतं. नव्हतो सावचित्त. माझं चित्त सावध नसल्यामुळं अंतरले हित, मी माझ्या हितापासून दूर राहिलो, मी माझ्या हिताला विन्मुख झालो म्हणतात तुकाराम महाराज. आणि माझं चित्त सावध नसल्यामुळं स्वाभाविकपणे माझ्या हिताला कारणीभूत ठरणारं जे नाम आहे त्या नामाचा काय पडला? विसर पडला. पडिला नामाचा विसर. आणि रात्रंदिवस प्रवृत्ती कशामध्ये झाली? वाढविला संसार. आपला संसार सजवावा, आपला संसार वाढवावा, आपल्या संसाराचं सृजन व्हावं, आपल्या संसाराचा विस्तार व्हावा, एवढाच एक कलमी कार्यक्रम तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय झाला? सुरू झाला. हिताचा विचार नाही. तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे, असं म्हणता येतं की हा तुकाराम महाराजांच्या साधन दशेतील अभंग आहे असं म्हणता येतं. किंवा जे जीवन तुम्ही आम्ही जगतो आहोत, जे पृष्ठवर्तीय जीवन तुम्ही आम्ही जगतो आहोत, मी पृष्ठवर्तीय कुठल्या अर्थानं म्हटलं? समुद्र किती अथांग असतो, विस्तारित असतो. समुद्राच्या वर बघितलं की सगळ्या काय दिसतात? लाटा दिसतात. एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक लाटच दिसते. समुद्राच्या वरच्या भागाला समुद्र कसा असतो? पृष्ठभागाला अशांत असतो. परंतु त्याच समुद्राची जर खोली बघितली कसा असतो? शांत असतो. तसं वास्तविक तुमचं आमचं मानवी जीवन हे समुद्रासारखं आहे. खरं आम्हाला त्या आपल्या जीवनाची समग्रता गाठता न आल्यामुळं तो शांतपणा आम्ही गमावलेला आहे. तुम्ही आम्ही पृष्ठवर्तीय जीवन जगतो. समुद्र वरच्या बाजूला जसा फेसाळलेला असतो, लाटावर लाटा, लाटावर लाटा, नुसता आवाज, ह्याला पृष्ठवर्तीय जीवन म्हणायचं. आणि जे असं पृष्ठवर्तीय जीवन तुम्ही आम्ही जगत आहोत, म्हणजे भौतिक पातळीचं तुम्ही आम्ही जीवन जगत आहोत, तुकाराम महाराज तुम्ही आम्ही ज्या न्यायानं ज्या भूमिकेवर राहून जीवन जगत आहोत त्या भूमिकेवर येऊन तुकाराम महाराज हे चिंतन मांडतात असंही आपल्याला म्हणता येतं. संतांनी गाथेगाथेमध्ये मांडलेलं हे जीवनविषयक तत्वज्ञान चिंतन अथवा त्यांनी मनोगत जे व्यक्त केलेलं आहे ते मनोगत तुमच्या आमच्या जीवनाच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरू शकतं. खरं संत वचनावर, संतांनी दाखवलेल्या मार्गावरून तुम्हाला जाता आलं पाहिजे. का संतांच्या विचारांचं अनुसरण करायचं? त्याला एकच कारण आहे, संतांचं जीवन हे पूर्ण विकसित आहे. विकास पावलेलं जीवन जर कुणाचं म्हणायचं तर संताकडे बोट दाखवावं लागतं. त्यांनी आपल्या जीवनाचा पूर्णत्वानं विकास केलेला आहे. आपला विचार केला तर आपलं जीवन अत्यंतिक अविकसित आहे. अविकसित याचा अर्थ अपूर्ण आहे. अगदी साधी उदाहरणं द्यायची म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल, तुमच्या आमच्या जीवनामध्ये रात्रंदिवस काय आहे? चिंता आहे. किती चिंता आहे? कदाचित मला असं वाटतं की चिंतामुक्त अशी 5 मिनिटं सुद्धा आम्हाला आमच्या आयुष्यात अनुभवता येत नाहीत. म्हणजे तुमचं आमचं जीवन चिंतेनं ग्रासलेलं आहे. आणि तुमचं आमचं जीवन जर चिंतेनं ग्रासलेलं असेल, कारण चिंता हे आपल्या जीवनाचं अंग आहे, कारण आपलं जीवन हे बहुआयामी आहे, बहुअंगी आपलं जीवन आहे. चिंता हे एक त्याचं अंग आहे. किती चिंता करतो आपण हो. परवा एका मित्राचा मला फोन आला, ही चर्चा सुरू होती. तो म्हटला रात्री 1:30ला उठलो आणि माझ्याच थोबाडीत मी मारून घेतली. का? झोप लागत नव्हती. मला झोप लागत नाही म्हणून मला माझाच राग येतो. दोष कुणाचा हो? झोप लागत नाही याला. बाकीची सगळी निवांत पडलेली असतात, मलाच झोप लागत नाही, कुस पालटावी लागते. मग 10ला झोप लागावी, 11ला, 12ला, 1ला झोप लागावी. का झोप लागत नाही? आणि झोप नाही लागली, झोपेची तर अत्यंतिक आवश्यकता असते, आणि झोप नाही लागली तर आपलाच आपल्याला काय येतो? राग येतो. आपणच आपल्या थोबाडीत मारून घ्यावं असं वाटतं आपल्याला. का असं होतं?
कारण शांत झोप लागण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये जी व्यवस्था आपण निर्माण करावी लागते ती आम्ही व्यवस्था निर्माण केलेली नाही. आणि शांत झोप लागण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये जी व्यवस्था आपण करून ठेवली पाहिजे ती व्यवस्था जर नाही केली तर वय वाढल तसं ही झोप तुम्हाला सोडून जाणार आहे. का बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता. वय वाढल तसं ही चिंता वाढणारच आहे. कारण तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये असा काळ येऊ नये की झोपेच्या गोळ्या खाऊन झोप मिळवावी लागेल, असा काळ येऊ नये. तशी अंतःकरणामध्ये व्यवस्था निर्माण करून ठेवावी. आपलं अंतःकरण नीट करावं की जेणेकरून आपल्याला पडल्या पडल्या काय लागावी, झोप लागावी. ती व्यवस्था अन्य ठिकाणी तुम्हाला मिळत नाही. आपणच चुका केलेल्या असतात आणि त्याची फलं आम्हालाच भोगावी लागतात की झोप पडत नाही. कसं असतं, माणसं झोप नाही पडली की असं म्हणतात की मी रात्रभर काय करत होतो, विचार करत होतो. विचारांची आवर्तनं, हे विचारांचं चक्र डोक्यातून जाता जात नव्हतं म्हणून मला झोप लागली नाही अशी लोक कट्ट्यावर बसून तक्रार करतात. का झोप लागली नाही? डोक्यातले विचार जात नव्हते. वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही विचार करत नव्हता, तुम्ही रात्रभर करत होता. ती काय होती? चिंता होती. चिंतेनं झोप लागत नाही, विचार केल्यानं झोप लागते. चिंता काय करते? झोप तुमच्यापासून दूर करते. म्हणून रात्रीचं तुम्ही झोप न लागण्याचं कारण विचार नव्हे तर रात्रीची झोप न लागण्याचं कारण चिंता. आता चिंतेला आपण काय म्हणतो? विचार म्हणतो. चुकीची गोष्ट आहे. चिंता आणि विचार यामध्ये फार भेद आहे. त्याचा विस्तार मी करत नाही. कारण संत जीवनाचा विचार केला तर संतांचं जीवन हे परिपूर्ण आहे. तुमचं आमचं जीवन चिंतेनं ग्रासलेलं आहे. याचा अर्थ तुमचं आमचं जीवन मर्यादित आहे, संकुचित आहे. चिंतामुक्त जीवनाचा किती लोकांना अनुभव आला हो? चिंतामुक्त झाल्यानंतर माझ्याच जीवनाचा, माझ्याच अस्तित्वाचा मला कसा अनुभव येतो? किती जणांनी अनुभवले हो? चिंतामुक्त जीवन कसं असतं त्याचा अनुभवही तुम्हाला नाही आहे. इतकी कम नशिबी आणि दळभद्री माणसं आम्ही आहोत की चिंतामुक्त जीवनाचा अनुभव कसा असतो, त्या आयामामध्ये, चिंतामुक्त आयामामध्ये प्रवेश केल्यानंतर मलाच माझ्या जीवनाचा कसा अनुभव येतो आपल्याला कल्पना नाही. म्हणजे चिंतेनं काय केलेलं आहे? आपलं जीवन संकुचित केलेलं आहे. मानवी जीवन हे बहुअंगी आहे. दुःख हे तुमच्या आमच्या जीवनाचं अंग आहे. आम्ही ज्या वेळी पाहू त्यावेळी आम्ही दुःखीच असतो. दुःखांच्या संवेदना तुमच्या आमच्या ठिकाणी नेहमी उमटत असतात. दुःखमुक्त अवस्था कशी असते त्याचा अनुभव तुम्हाला नाही आहे. मग मन अशांत असणं, असमाधान असणं, चंचलता हे सगळं आपल्या ठिकाणी आहे. ह्या गुणदोषांच्या मुळे आपलं जीवन इतकं संकुचित झालेलं आहे, इतकं परिच्छिन्न झालेलं आहे की चिंतामुक्त अवस्थेमध्ये जीवन कसं असतं, दुःखमुक्त अवस्थेमध्ये जीवन कसं असतं, अशांतता जाऊन शांती, निर्तिशय शांतीमध्ये जीवनाचा कसा अनुभव होतो आम्हाला माहित नाही. तर तो अनुभव आलेला असतो कुणाला? संतांना आलेला असतो. कारण संतांच्या जीवनामध्ये ह्यातलं काही नसतं. पूर्ण विकास पावलेलं जीवन म्हणजे संत जीवन. म्हणून तुम्हाला चिंतेतून मुक्त व्हायचं असेल, सुख शांती समाधानानं तुमचं आमचं जीवन ओतप्रोत भरून जावं असं वाटत असेल तर हे पारमार्थिक अलंकार, सुख शांती समाधान ह्या जीवनाचा विकास पूर्णत्वानं ज्यांनी साध्य केलेला आहे, जीवनाच्या समग्रतेला जाऊन प्राप्त झालेले जे संत आहेत त्या संतांच्या विचारांचं अनुसरण केल्याशिवाय तुम्ही म्हटली तर तुमच्या जीवनातलं दुःख अथवा चिंता दूर होणार नाही. चिंतामुक्त होण्याचं औषध जर कुठं उपलब्ध असतं तर माणसं इथं जमा झाली नसती. परमार्थ करायची गरजच नव्हती. चिंतामुक्त होण्याला एकच उतार आहे आणि तो म्हणजे संतांच्या विचारांचं अनुसरण. अन्य उपाय तुम्ही शोधायचा जरी प्रयत्न केला सापडणार नाही. म्हणून शांत झोप लागावी, चिंतामुक्त जीवन व्हावं, दुःखमुक्त जीवन असं व्हावं असं वाटत असेल तर ज्यांचं जीवन पूर्ण विकसित झालेलं आहे, जीवनाच्या समग्रतेला प्राप्त झालेले संत आहेत, त्यांच्या विचारांचा मागोवा घेणे, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालणे, त्यांनी मांडलेलं जीवनविषयक जे तत्वज्ञान आहे, चिंतन आहे, त्या चिंतनाचं अनुसरण करणे एवढंच तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. संतांनी दाखवलेली वाट निष्ठेनं चालावी. किंवा निळोबारे सांगतात
मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते दयानिधी संत ते तेण्याची पंते चालू जाता, तेण्याची पंते चालू जाता, संत ते दयानिधी संत ते तेण्याची पंते चालू जाता. मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, संत ते दयानिधी संत ते तेरी पत्ते चालू जाता, तेरी पत्ते चालू जाता, तेरी पत्ते चालू जाता, तेरी पत्ते चालू जाता. दावुनी गेले आले दयानिधी संत ते तेरी पत्ते चालू जाता, तेरे बच्चे चालू जाता, तेरे बच्चे चालू जाता. मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. सुखा समाधानानं राहायचं असेल, चिंतामुक्त दुःखमुक्त जीवन जगायचं असेल तर संत विचाराशिवाय दुसरा अन्य मार्ग नाही. आणि तेच संत महात्मे जीवनविषयक चिंतन मांडताना तुमच्या आमच्या भूमिकेवर येऊन आपल्याच जगत असलेल्या जीवनाचं चिंतन मनोगत मांडत असताना तुकाराम महाराज सांगतात, नवतो सावचित्त तेने अंतरले हित. तुकाराम महाराज म्हणतात की माझं चित्त सावध नव्हतं, चित्त सावध नव्हतं म्हणून मी माझ्या हिताला काय झालो, अंतरलो, माझं हित माझ्यापासून दूर राहिलो. आपलं चित्त सावध नव्हतं म्हणतात तुकाराम महाराज. एका दृष्टीने विचार केला तर इथं जमलेल्या प्रत्येक व्यक्तीचं चित्त अत्यंतिक सावध आहे. कुणाचंही चित्त इथं बेसावध नाही आहे, प्रत्येकाचं चित्त अत्यंतिक सावध आहे. तुकाराम महाराज कुठल्या न्यायानं म्हणतात की नव्हतो सावध चित्त, माझं चित्त सावध नव्हतं. मी तर असं म्हणेन की इथं प्रत्येकाचं चित्त सावध आहे. का? त्याला पुरावा काय? तर तुमचं आमचं चित्त रात्रंदिवस चिंता करतं. चिंता करतं याचा अर्थ ते काय आहे? सावध आहे. सावध असल्याशिवाय चिंता करेल काय ते? तुमचं आमचं चित्त रात्रंदिवस चिंता करत असेल तर तुमचं आमचं चित्त सावध आहे. खरं कुठल्या ठिकाणी सावध आहे? हिताच्या ठिकाणी सावध आहे काय? नाही. स्वहिताच्या ठिकाणी सावध आहे काय? नाही. तुमचं आमचं चित्त अशा ठिकाणी सावध आहे की जे केल्यानं फक्त चिंता आणि चिंताच वाढते. तुमचं आमचं चित्त प्रपंचाच्या संसाराच्या ठिकाणी सावध असल्यामुळं हा संसार तुम्हाला कधीही शांती देत नाही, दुःखमुक्त करत नाही. हा काय वाढवतो? उत्तर चिंता वाढवतो. तुमचं आमचं चित्त सावध आहे खरं कसं? संसाराच्या ठिकाणी सावध आहे. तुकाराम महाराज म्हणतात की माझं चित्त सावध नव्हतं. कशाच्या संबंधानं? हिताच्या संबंधानं. नव्हतो सावध चित्त तेने अंतरले हित. चित्त म्हणजे नेमकं काय हो? जे रात्रभर तुम्हाला झोपू देत नाही ते चित्त म्हणजे काय नेमकं कवा तरी समजून घ्या. म्हणजे तुम्हाला थोडंसं गणित सापडेल की झोप का लागत नाही, चिंतामुक्त जीवनाचा अनुभव मला काय येत नाही, चिंता नेमकी कुठं असते, चिंता करणारं कोण असतं.
हे चित्त म्हणजे नेमकं काय आहे हे कधीतरी माणसानं समजावून घ्यावं. म्हणजे 2-3 वाजेपर्यंत जर झोप नाही लागली तर आपल्याला कळावं की नेमकं काय घडतं आहे आणि काय करायला पाहिजे म्हणजे मला झोप लागेल. मानवी जीवन इतकं संकीर्ण आहे, मानवी जीवन इतकं गुंतागुंतीचं आहे. आम्हाला एवढंच कळतं की माझं चित्त चिंता करतं, ती आवरायचं कसं माहीत नाही. त्यामुळं नुसतं तळमळ, सदा तळमळ, चित्ताची हळहळ, तळमळतं आणि हळहळ करतं रात्रभर ते चित्त असतं. ते चित्त म्हणजे काय, चित्ताचं कार्य जरा समजावून घ्यावं. थोडं शास्त्रीय दृष्टीने याचा विचार केला, चित्त म्हणजे काय, तर वास्तविक चित्त म्हणजे अंतःकरणच आहे. कारण शास्त्रानं काय केलेलं आहे, अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींच्या कार्यानुरूप अंतःकरणाचे काही भाग पडलेले आहेत. जसं अंतःकरणामध्ये जी निश्चयात्मक वृत्ती असते त्या निश्चयात्मक वृत्तीला बुद्धी असं म्हटलेलं आहे. अंतःकरणामध्ये निश्चय करणारी जी वृत्ती आहे त्याला काय म्हटलं, बुद्धी असं म्हटलं. अंतःकरणामध्ये संकल्प विकल्पात्मक वृत्ती आहे, त्या संकल्प विकल्पात्मक वृत्तीला मन असं म्हटलं. आणि अंतःकरणामध्ये अहम 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 मी 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 असं जे स्फुरण होतं ते मित्वाचं स्फुरण होतं अंतःकरणामध्ये, त्याला अहंकार असं म्हटलं. अहंकारी सुद्धा काय आहे, वृत्ती आहे. आणि राहिलं एक चिंतनात्मिका वृत्तीला चित्त असं म्हटलं. जी नेहमी चिंतन करते, चिंता करते त्याला काय म्हणायचं, चित्त म्हणायचं. चित्त ही अंतःकरणाची एक वृत्ती आहे की जी मनापेक्षाही सूक्ष्म आहे, बुद्धीपेक्षाही सूक्ष्म आहे, व्यापक आहे. म्हणून अंतःकरणाच्या तळभागी काय असेल तर ते चित्त आहे की जिथं रात्रंदिवस जीव 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 काय करतो, चिंता करतो. मग चित्ताचं कार्य काय आहे, हे चित्त जिथं चिंता, जिथं चिंतन अविरतपणे चाललेलं असतं, या चित्ताचं कार्य काय आहे. मन एखाद्या गोष्टीचा संकल्प करतं आणि मनानं केलेला संकल्प असतो तो संकल्प तडीला जावावा म्हणून जे रात्रंदिवस चिंता करतं त्याला काय म्हणायचं, चित्त. उदाहरण द्यायचं म्हटलं तर मनानं संकल्प केला मुलगीचं काय करायचं, लग्न करायचं, मनानं संकल्प केला. खरं मुलीचं लग्न पार पडावं, हे कार्य सिद्धीला जावावं म्हणून रात्रंदिवस चिंता करणार कोण आहे हो, एवढं सांगून मी कळलं नाही. मनानं संकल्प करावा आणि मनानं केलेला संकल्प पूर्ण व्हावा म्हणून रात्रंदिवस जिथं चिंता चालते त्याला काय म्हणायचं, चित्त म्हणायचं. मन अनेक गोष्टी ठरवतं आणि मनानं जे ठरवलेलं आहे, मनामध्ये ज्या कामना असतात, मनामध्ये ज्या इच्छा निर्माण होतात त्या इच्छांची पूर्तता निर्माण व्हावी म्हणून जिथं चिंतन चालतं तिथं काय म्हणायचं, चित्त असं म्हणायचं. म्हणूनच चित्त तुम्हाला झोपू देत नाही का, तुम्ही जे ठरवताय ते पूर्णत्वाला जावावं, केन प्रकारे पूर्णत्वाला जावावं म्हणून जिथं रात्रंदिवस चिंतन चाललेलं असतं त्याला चित्त असं म्हणायचं. हे चित्त म्हणजे नेमकं काय, अगदी तुकारामांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर असं म्हणता येईल, चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे भाडे हाव इंद्रियाची, जे जे वाडे हाव इंद्रियाची, चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाडे हाव इंद्रियाची, जे जे वाडे हाव इंद्रियाची, चित्त म्हणजे काय, तुकाराम महाराज सरळ सांगतात, चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाडे हाव इंद्रियांची. वास्तविक संसारातल्या भोगांना अथवा संसारातल्या विषयांना विषयता त्याच वेळी येते की ज्या विषयांच्याकडे आपली इंद्रिय धावतात.
आपली इंद्रिय बहिर्गामी असतात, ती विषयांच्याकडे ज्यावेळी धावतात त्यावेळी धावणाऱ्या इंद्रियांना मन संयुक्त झालेलं असतं. मनाच्या पाठिंब्याशिवाय, मन संयुक्त झाल्याशिवाय आपली इंद्रिय विषयांच्याकडे धावत नाहीत. आणि आपली इंद्रिय मनासहित ज्यावेळी विषयांच्याकडे धावतात त्यावेळी ते विषय आपल्याला प्राप्त व्हावेत म्हणून विषयांचं, भोगांचं रात्रभर चिंतन करणारं कोण आहे? म्हणून तुमच्या जीवनात चिंता जात नाही. संत वाङ्मय तुम्ही समजूनच घेत नाही. कुठं चिंता निर्माण होते, कुठं खदखद निर्माण होते. झोप नाही लागली तर डोकं तापतंय माहित आहे किती लोकांना. इथं नुसती रिवरिव रिवरिव उठते. का उठते? आतली यंत्रणा, आतली प्रक्रिया कधी आपण समजूनच घेत नाही. मग टाचा घासून मरा. का? झोप न लागण्यासाठी झोपेच्या गोळ्या खाव्या लागत असतील तर तितकं दुर्भाग्य दुसरं कुठलं नाही. अरे माझ्यामध्ये नेमका काय बिघाड झालाय की ज्यामुळं झोप लागत नाही ते आधी ओळखून घ्या ना. आणि ते ओळखून घ्यायचं असेल तर भारतीय तत्वज्ञान अथवा संत वाङ्मयाशिवाय दुसरा पर्याय नाही. नाहीतर मग उत्तर काय होईल? कधी 2 दिवसातनं एकदा झोप लागेल, कधी 3 दिवसातनं एकदा झोप लागेल. माझ्या परिचयाचा एक वृद्ध व्यक्ती आहे, वय 75 आहे. ती रात्रभर 8 तास झोपते आणि दिवसानी 4 तास झोपते. एकूण झोप किती घेतो तो? 75 वर्षाच्या माणसाला जर 12 तास झोप लागत असेल तर त्याच्यासारखा सुखी कोण आहे? का झोप लागते? आतला बिघाड दुरुस्त केलेला आहे त्यानं. आम्ही बिघाड कधीच दुरुस्त करत नाही. आणि बिघाड दुरुस्त करण्यासाठी जे काही करावं लागतं ते करण्याची आपली प्रवृत्ती नाही. जे काय थोडं योगदान द्यावं लागतं, जे काय साधन करावं लागतं ते साधन करण्याची तुमची आमची प्रवृत्ती नाही. म्हणून आम्हाला स्वतःला आवरता येत नाही आयुष्यभर. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, झोप नाही लागली की आपणच आपल्याला थोबाडीत मारून घ्यावीशी वाटते. आपलाच आपल्याला राग येतो. इतकं दैन्यवान जीवन तुम्ही आम्ही जगत असू तर त्या जगण्याला वास्तविक काही अर्थ नाही. तुकाराम महाराज सांगतात, चित्त ते चिंतन कल्पनेची धाव, जे जे वाडे हाव इंद्रियांची. इंद्रियांच्या नादाला लागून विषय आतमध्ये येतात आणि विषयांचं रात्रभर जिथं चिंतन चाललेलं असतं, विषयांचं चिंतन चाललेलं असतं त्याला चित्त असं म्हटलं जातं. तुकाराम महाराज सांगतात, नव्हतो साव चित्त तेने अंतरले हित. माझं चित्त सावध नव्हतं. मग ते माझं चित्त कशाच्या ठिकाणी सावध होतं? माझ्या चित्तामध्ये रात्रंदिवस प्रपंचाचेच विचार होते, प्रपंचाचं चिंतन चाललेलं असतं. आणि ज्याच्या चित्तामध्ये रात्रंदिवस प्रपंचाचं चिंतन चाललेलं असतं, संसाराचं चिंतन चाललेलं असतं, ते वास्तविक चिंतन नसतं, ती चिंता असते. प्रपंच म्हणजे काय हे चिंतन जर घडलं असतं तर प्रपंचाचं स्वरूप आम्हाला कळलं असतं. प्रपंचाप्रती चित्तामध्ये जर रात्रंदिवस काय सुरू असेल तर ती फक्त चिंता, चिंता आणि चिंता सुरू आहे. तुकाराम महाराज सांगतात की नव्हतो साव चित्त तेने अंतरले हित. माझं चित्त सावध नव्हतं म्हणून मी माझ्या हितापासून काय झालो? दूर झालो. याचा अर्थ ज्याचं चित्त रात्रंदिवस प्रपंचाचं चिंतन करतो ती व्यक्ती खऱ्या अर्थानं हिताच्या संबंधानं त्याचं चित्त सावध नाही. ज्याचं चित्त रात्रंदिवस प्रपंचामध्ये रंगलेलं आहे, प्रपंचाचाच विचार करतं, ज्याच्या चित्तामध्ये फक्त प्रपंचच भरलेलं आहे, त्याचं चित्त हिताच्या संबंधानं, स्वहिताच्या संबंधानं सावध आहे असं म्हणता येत नाही. मग आपलं खरोखर हित व्हावं असं वाटत असेल, पडल्या पडल्या झोप लागावी, चिंतामुक्त जीवन जगता यावं असं जर वाटत असेल तर थोडा हिताचा, स्वहिताचा सुद्धा विचार केला पाहिजे. मग काय केल्यानं माझं हित होईल? की तुकाराम महाराज म्हणतात की नव्हतो साव चित्त तेने अंतरले हित. माझं चित्त सावध नव्हतं म्हणून मी माझ्या हितापासून दूर राहिलो, हितापासून विनमुख राहिलो. मग काय केल्यानं माझं हित होतं? तुकाराम महाराज सरळ सांगतात, नामाचे चिंतन प्रगट पसारा. 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 नामाचे चिंतन
असाल ते करा जेथे तेथे, असाल ते करा जेथे तेथे, सोडविला माझा स्वामी निश्चय, सोडविला माझा स्वामी निश्चय, सोडविला माझा स्वामी निश्चय, नामाचे चिंतन प्रगट पैसर, असाल ते करा जेथे तेथे, असाल ते करा जेथे तेथे, नामाचे चिंतन आणि खरोखर आपलं हित व्हावं असं वाटत असेल, चिंतामुक्त जीवन व्हावं असं वाटत असेल, कुठंतरी आपल्या अंतःकरणामध्ये आधार मिळावा, सुख शांती समाधानानं आपलं जीवन ओतप्रोत भरून जायचं असेल, खऱ्या अर्थानं स्वहित व्हायचं असेल, हित व्हायचं असेल, तर तुकाराम महाराज एकच उपाय सांगतात, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. तुम्ही जिथं असाल तिथं फक्त त्या परमेश्वराच्या नामाचं काय करा, स्मरण करा. हा फार मोठा चमत्कार आहे. लोक फक्त प्रयोग करत नाहीत. आम्ही जरी वारकरी असलो तरी मन रंगले रंगले तुझ्या पायी स्थिरावले ही अवस्था तुम्हाला प्राप्त होत नाही. तुमच्या जीवनातल्या चिंता निघून जावाव्यात, पडल्या पडल्या झोप लागावी असं वाटत असेल, झोप लागण्यासाठी अंतःकरणामध्ये जी व्यवस्था निर्माण व्हावी, ती व्यवस्था निर्माण व्हायची असेल तर थोडं आयुष्यात जागेपणी किमान प्रत्येक 5व्या मिनिटाला कामधाम करता करता प्रत्येक 5व्या मिनिटाला निरपेक्ष प्रेमानं क्षणभर का असना त्या परमेश्वराच्या नामाचं स्वरूपाचं जर स्मरण घडलं तर चित्तामध्ये आपोआप बदल व्हायला सुरुवात होते, चित्त दुरुस्त व्हायला सुरुवात होते. हे अनुभवानंच करावं लागतं, सांगून कळणार नाही. अनुभवान आपोआप ती दुरुस्ती होते. नामचिंतनानं आपल्यामध्ये असं काही परिवर्तन येतं की तुकाराम महाराज सांगतात, सोडविल माझा स्वामी निश्चयशी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही पांडुरंगाचे दास आहोत. आम्ही प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तुम्हाला ह्या तापत्रयातून दुःखत्रयातून माझा स्वामी सोडवेल. नाम फार मोठं परिणाम करतं अंतःकरणावर. खरं त्या नामचिंतनाचं काय होतं, जणू काय आपल्याला वावडं आहे. म्हणून मी एक नेहमी उदाहरण देतो. पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांच्या डोक्यावरून पदर खाली पडत नव्हता, असा एक काळ होता. कायम पदर डोक्यावर राहायचा. परंतु कधी कधी असं घडायचं की कामधाम करता करता त्या स्त्रीच्या न कळत डोक्यावरचा पदर काय व्हायचा, खाली पडायचा. त्या स्त्रीलाही कळायचं नाही की माझा डोक्यावरचा पदर पडला कधी, आणि त्या स्त्रीलाही कळायचं नाही की माझ्या हातानं तो पदर सावरला कधी. कामधाम करता करता न कळत त्या स्त्रीच्या डोक्यावरचा पदर जरी खाली पडला तरी सुद्धा त्या स्त्रीच्या न कळत त्या स्त्रीचे हात आपोआप पदर सावरल्याकडे जातात. ऑटोमॅटिक घडतं. असं का घडतो, त्या स्त्रीलाही कळत नाही पदर कधी पडला आणि माझ्या हातानं पदर कधी सावरला. असं का घडतं, त्याला एकच कारण आहे, पदर डोक्यावर राहायला पाहिजे. म्हणून त्या पदराकडे मनाचा एक कोपरा सदैव लक्ष ठेवून असतो. कुठं, पदराकडे. तसं परमार्थ प्रपंच करता करता संसार करता करता मनाचा एक कोपरा आम्ही त्या परमेश्वराच्या नामचिंतनामध्ये लावून ठेवला, काय बिशाद आहे, तुम्हाला पडल्या पडल्या झोप लागणार नाही. फक्त त्या नामचिंतनामध्ये समर्पित भाव पाहिजे, आणि समर्पित भाव अंतःकरणामध्ये निर्माण झाला तर ते नामचिंतन, ती हरिभक्तीच तुम्हाला काय करते, अशा अंतःकरणामध्ये व्यवस्था निर्माण करते की तुम्हाला वास्तविक रात्रभर चिंता करत तळमळायची गरज नाही. इतकी नामामध्ये सामर्थ्य आहे. खरं ते आम्हाला करायचं नाही. आम्हाला असं वाटतं संसाराची चिंता केल्यानंच संसार व्यवस्थित चालतो. काय आमचं तत्वज्ञान आहे बघा. संसाराची चिंता केली तर संसार काय होतो, व्यवस्थित चालतो, असा काही मनोभाव तुम्ही आम्ही बनवून घेतल्यामुळं
ह्या चिंतेतून तुम्ही आम्ही कधीही मुक्त होत नाही. म्हणून आपलं चित्त जे आहे ते कायम परमार्थ मार्गामध्ये रत झालेलं असतं. ह्या चित्तातून चिंता कधीही बाजूला जात नाही. म्हणून आपलं चित्त हिताच्या संबंधानं कधीही सावध होत नाही. मजा सांगतो, राग मानून घेऊ नका. जे चित्तामध्ये असतं ना तेच आपल्यासाठी महत्वाचं असतं. आपल्या चित्तात आता काय भरलाय हो? संसार भरलेला आहे. आणि ज्याच्या चित्तामध्ये संसार भरलेला आहे आणि एवढीशी जागा सुद्धा परमार्थाला चित्तामध्ये नसेल तर या मंडपामध्ये येऊन सुद्धा आपलं काय होतं? व्यर्थ होतं. अंगचं बोलत नाही. तुकाराम महाराज सांगतात, चित्ती नाही ते जवळे असूनी काय, चित्ती नाही ते जवळे असूनी काय, वत्स सांडी माय तेने न्याय. चित्तामध्येच एखादी गोष्ट नसेल ती जवळ असून काय उपयोगाची? एखादी गोष्ट चित्तामध्येच नसेल ती गोष्ट जवळ जरी असली तरी आपल्या काही कामाची राहत नाही. मग आत्ता आपल्या चित्तामध्ये संसार असेल तर परमार्थ आता इतक्या जवळ आहे. इतक्या जवळ असून सुद्धा तो आपल्या कामाचा राहत नाही. म्हणून आम्ही कितीही सप्त केले तरी परवा आम्ही जसे होतो तसे काल राहतो, आजही आम्ही तसेच राहतो आणि उद्या सुद्धा तसेच राहतो. का? चित्ती नाही ते जवळ असून काय, चित्तातच जे नाही ते जवळ असून करायचं काय? आता इथं मंडप भरलेला आहे, कीर्तनामध्ये नामाचा घोष होतो आहे, मंदिरामध्ये परमात्मा उभा आहे, तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चिंतन चाललेलं आहे. परमार्थ किती जवळ आहे हो? मग इतका जवळ असून सुद्धा चित्तात तो उतरत नाही का? परमार्थ चित्तात रुजलेला नाही. मग चित्ती नाही ते जवळ असून काय, जवळ असून सुद्धा चित्तात नसेल तर ते जवळ असून काही उपयोगाचं नाही. उलट पक्षी वत्स सांडी माय तेने न्याय. गाय कुठं चरत असते? वनात चरत असते. कर चित्त तिचं कुठं असतं? वासराकडे असतं. वासराच्या जवळ गाय नसते, ती वनात रानात चरत असते. खरं चित्त वासराकडे असतं. ती दूर राहून चित्तामध्ये वासरू असल्यामुळे जे साध्य करू शकते. तुम्ही आम्ही परमार्थाच्या इतके जवळ असून चित्तात परमार्थ नसल्यामुळे तो साध्य होत नाही. म्हणून आम्ही कालही तसेच होतो, आजही तसेच राहू, उद्याही तसेच राहू. कालही आम्हाला झोप पडत नव्हती, आत्ता कीर्तन झाल्याही आम्हाला झोप पडणार नाही. आणि उत्तर आमची झोप काय होणार? गायबच होत जाणार. का? चित्तामध्ये ती व्यवस्थाच आम्ही निर्माण केली नाही. काय लागत नाही परमार्थाला. तुकाराम महाराज सांगतात परमार्थ फार थोडा आहे. भक्ती ते कठीण शुळावरील पोळी असं जरी संतांनी सांगितलं असलं तर परमार्थ फार अवघड नाही म्हणतात तुकाराम महाराज. फक्त काय करावं? थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया, थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, थोडे आहे, चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया, फक्त परमार्थ मार्गामध्ये चित्त सहाय्य झालं की परमार्थ थोडे आहे, थोडे आहे, चित्त सहाय्य झालिया. आता आयुष्यभर आमच्या चित्तामध्ये सगळा संसारच भरलेला आहे. आता आम्ही 50 गाठले असेल तर हळूहळू आता आमची किती राहिले आम्हाला माहीत नाही. मी तर गणित मांडून बसलेला आहे. मी 60 धरलेला आहे. मग 60 गृहीत धरलं तर आता माझे जेवढं झाले त्यातनं वजा करत राहायचं. प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरे करायचे नाहीत. एक गणित मांडायचं, माझं आता इतकं राहिलेलं आहे. आणि त्यातून जगलेलं आयुष्य काय करत जायचं? वजा करत जायचं. नेहमी भान असावं आता माझी राहिली किती, माझी आता राहिली किती, हे भान ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या चित्तामध्ये परमार्थ आल्याशिवाय राहत नाही. परंतु काय झालंय, आम्ही आंधळेपणाने इतकं जगतोय.
मी परवा गोष्ट सांगितली की नाही मला माहीत नाही, राहू दे, विषय वाढवायचा नको. अगदी आयुष्य उत्तर उत्तर पुढं सरकत 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 जातं. तुकाराम महाराज सांगतात, आता तरी उघडी डोळे, जरी अद्यापी न कळे तरी मातीच्या खोळी दगडाला पोटाशी. कधीतरी हे चिंतन घडावं. जीवित्व ते किती, हेची धरता बरी चित्ती. जगणं किती आहे हो, आणि केवढं राहिलंय जगणं हातामध्ये, याचा विचारही मनुष्य करत नाही. म्हणून आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर त्या परमेश्वराचं नाम चिंतन घडावं. थोडे आहे तोडे आहे चित्त साह्य झाल्या. आयुष्यभर आपलं चित्त संसाराला साह्य होतं, आता थोडं ते परमार्थाला साह्यकारी बनवावं. परमार्थ 100% होतो म्हणजे होतो. स्मरण त्या परमेश्वराचं घडत राहतं. चित्तामध्ये ती व्यवस्था निर्माण होते की जेणेकरून सुख शांती समाधानानं तुमचं आमचं जीवन ओतप्रोत भरावं. तुकाराम महाराज सरळ सांगतात, नव्हे आरानुक संसार हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा, देवधर्म सांधी पडले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. नव्हे आरानुक संसार हाती, संसार तुम्हाला कधीही समाधान देत नाही. किती जणांचा अनुभव आहे हो, संसारानं तुम्हाला अत्यंतिक समाधानी बनवलंय. नव्हे आरानुक संसार हाती, संसारामध्ये समाधान नाही. सर्व काळ चित्ती हाची धंदा, चित्तामध्ये एकच संसार, संसार आणि संसार, काय होईल आणि कसं होईल, एवढा एकच विचार चित्तामध्ये रात्रंदिवस चालतो. परिणाम काय होतो, देवधर्म सांधी पडिले सकळ. देवधर्म परमार्थ परमेश्वराचं नाम बाजूला पडतं आणि विषयी गोंधळ गाजत असे. चित्तामध्ये फक्त प्रपंचा विषयाविषयी, भोगाविषयी चित्तामध्ये रात्रंदिवस चिंतन चालतं. परिणाम काय होतो, पडिला नामाचा विसर, नवतो साव चित्त तेने अंतरले हित. चित्तामध्ये फक्त संसार असल्यामुळं परिणाम काय झाला, तुकाराम महाराज सांगतात, पडिला नामाचा विसर. माझ्या हिताला, माझ्या स्वहिताला कारणीभूत असणारा, कारणीभूत होणार ते परमेश्वराचं नाम, त्या नामाचाच मला विसर पडला म्हणतात तुकाराम महाराज. आणि नामाचा विसर पडला, चित्त प्रपंचामध्ये प्रवृत्त झालेला आहे. त्यामुळे आपली प्रवृत्ती फक्त संसार वाढवण्याकडे झाली. आपला संसार सजवावा, आपल्या संसाराचं सृजन व्हावं, आपल्या संसाराचा विस्तार व्हावा, आपला संसार वाढवावा, एवढंच आम्ही रात्रंदिवस काय करतो, विचार करतो. हिताचा कधी आम्ही विचार केला नाही. संतांना ते का साध्य झालं, संतांच्या जीवनाचा सर्वांगाने विकास का घडू शकला. संतांनी काय संसार केला नाही, तुमच्या आमच्यावर का संसार, संतांनी संसार केला तरीही संतांचं संतांचं जीवन चिंतामुक्त आहे, दुःखमुक्त आहे. जीवनाच्या समग्रतेला संत प्राप्त झाले. हा महिमा त्यांना कसा साध्य झाला, फार लागत नाही म्हणतात तुकाराम महाराज. एकधारीला चित्ती, एकधारीला चित्ती, पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जास्त काय केलं नाही, एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. त्या परमेश्वराला आम्ही आमच्या चित्तात धारण केलं, तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. या भवभ्रमातून, तापत्रयातून, दुःखत्रयातून, चिंतेतून आम्ही सगळ्यातून मुक्त झालो. फार काय केलं नाही. तुकाराम महाराज सांगतात, एक धरीला चित्ती. चित्तामध्ये संसार आहे, संसार कर्तव्यापुरता उरावा, चित्तातला संसार बाजूला काढावा आणि चित्तामध्ये फक्त पांडुरंग परमात्मा भरावा. अलभ्य ते लाभ येती घरा. अलभ्य
न लाभणारे लाभ तुम्हाला प्राप्त होतील. आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्य ते लाभ येती घरा. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची आहे. तुमचं हित व्हायचं असेल तर काम क्रोधाधिक दंभाधिक विकारांना बाजूला करा. हित व्हावे तरी दंभ धुरी ठेवा, हे विकार बाजूला करा. चित्तशुद्धी सेवा देवाची, शुद्ध चित्तानं त्या परमेश्वराची सेवा करा. सेवा करायचं म्हणजे काय? सेवा म्हणजे काय? फक्त त्या परमेश्वराचं सतत नामचिंतन करणं. सेवा ते आवडी उच्चारावे, आवडीनं त्या परमेश्वराचं नामचिंतन करणं, त्याला सेवा असं म्हणतात. तुकाराम महाराज सांगतात, आवडी विठ्ठल गायी जे एकांती, अलभ्यते ती लाभ करा. त्या परमेश्वराच्या चिंतनानं तुमच्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये असं काही परिवर्तन निर्माण होईल की अलभ्य असे लाभ तुमच्या पदरामध्ये पडतील. तर झालंय काय? आमच्या चित्तातून संसार बाजूला जायला तयार नाही. परिणामी आपलं चित्त चिंतन करण्याऐवजी रात्रभर चिंता करतं आणि चिंता जसं ते करत राहील तसं वय वाढल तसं ते आम्हाला झोपू देत नाही. एक व्यक्ती मला म्हटली की मला आरोग्याच्या संबंधानं फार चिंता लागलेली आहे. सुशिक्षित व्यक्ती मला म्हटली आरोग्याच्या संबंधानं काय लागलेलं आहे. आता आरोग्याची चिंता करत बसलं तर ते आरोग्य सुधरल की लवकर जाईल होतो. आरोग्याची चिंता करता करता ती चिंता काय करेल? आरोग्याला खाऊन टाकेल. पण कुठंतरी त्या परमात्म्याप्रती आपल्या अंतःकरणामध्ये समर्पित भावही असावा. सगळं ठीकठाक होतं. खरं झालंय काय? आपल्या चित्तातून हा संसार बाजूला का जात नाही त्याचं कारण सांगतो आणि चाल देतो. इतकं बहुमूल्य मानवी जीवन प्राप्त होऊन सुद्धा तुम्ही आम्ही आपल्या जीवनाचं साध्य संसार ठरवलेला आहे. आपल्या जीवनाचं साध्य आम्ही काय मांडलेलं आहे? संसार हेच माझ्या जीवनाचं साध्य आहे, संसार हेच माझ्या जीवनाचं प्राप्तव्य आहे असं तुम्ही आम्ही ठरवलेलं असल्यामुळं आपल्या चित्तामध्ये नेहमी संसार असतो. संसारा व्यतिरिक्त अन्य चिंतन तुमच्या आमच्या चित्तामध्ये घडत नाही. एवढंच विचारतो की संसार साध्य होऊ शकतो का? हा प्रपंच साध्य होऊ शकतो का? हे प्रपंच तुमच्या जीवनाचं साध्य असेल तर कधीतरी विचार करा, हा करत असलेला संसार करत असलेला प्रपंच तुम्हाला साध्य होईल काय? साध्य काय होतो? जे आपल्या मालकीचं असतं ते आपल्याला साध्य होतं. प्राप्त काय होतं? जे आपल्या मालकीचं असतं ते आपल्याला प्राप्त होतं. ज्याच्यावर आपली सत्ता असते ते आपल्याला प्राप्त होतं, ते आपल्याला साध्य होतं. आपल्या अधिकारामध्ये असावं लागतं ते आपल्याला साध्य होतं. संसार हा तुमच्या मालकीचाही नाही, संसारावर तुमचा कुठला अधिकारही नाही आणि संसारावर तुमची सत्ता सुद्धा चालत नाही. तुम्ही म्हणत असाल की मी संसाराचा मालक आहे, खरं संसारानं तुम्हाला कधीच दास करून ठेवलेलं आहे. हे भारवाही म्हणतो ना, तुकाराम महाराज म्हणतात ना, ते संसाराचे तुम्ही आम्ही दास झालेले आहोत हेच आम्हाला कळत नाही. संसारात साथ देऊ शकत नाही. स्मशानामध्ये गेल्यानंतर माणसं म्हणतात काय सोबत घेऊन जायचं नाही. खरं स्मशानातून बाहेर आल्यानंतर ते तत्वज्ञान आम्ही कुठं सोडून येतो? स्मशानामध्ये सोडून येतो. सोबत काय घेऊन जायचं नाही हे जळणाऱ्या प्रेताकडे पाहिल्यानंतर कळतं. माणसं किती वेळा असे बोलतात तो स्मशानामध्ये काय 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 सोबत न्यायचं नाही, सगळं इथंच टाकून जायचं आहे. 2 दिवस माणसं कोणतरी मयत झाले की बडबडतात की परत परत ए रे माझ्या मागल्या. तेच घडतं. हा चित्तातला संसार जाणं फार अवघड गोष्ट आहे. तुकाराम महाराज सांगतात, धन मिळवोनी कोटी सवे नये रे लंगोटी. अरे तू कोठ्यावधी जरी मिळवलास, तू तुझा संसार कितीही फुलवलास, संसाराचा कितीही विस्तार केलास, संसार कितीही वाढवलास, संसार कितीही सजवलास, कोठ्यावधीची प्रॉपर्टी जरी असली, तुकाराम महाराज सांगतात धन मिळवोनी कोटी सवे नये रे लंगोटी. आता लंगोट्या कोण बांधतच नाहीत. ती चेअरमन वगैरे तिकडे लक्ष घालत नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये सगळं केलं जायचं, विधियुक्त सगळं केलं जायचं. आता लोक आहे त्या कपड्यावरच आंघोळ्या बिंगोळ्या सगळ्या बंद झाल्या. आता जे काय अंगावर घालून ती व्यक्ती गेलेली आहे, काही सोबत नेता येत नाही.
धन मिळविणी कोटी सवे नैरे लंगोटी. जाताना जी लंगोटी बांधलेली असते ती सुद्धा सोबत नेता येत नाही. मग प्रपंच हे तुमचं प्राप्तव्य कसं असू शकेल हो? प्रपंच हे साध्य तुम्ही कसं काय मानता? आम्ही इतके भ्रमित झालेले आहोत की आम्हाला हित कशामध्ये तेच कळत नाही. पाने खाशील उदंड अंती जाशी सुकल्या तोंड. पानं खाणं हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे. पानं खाणं हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे. अरे पानं खाशील, चोच लाल करशील, तोंड रंगवशील, खरं अंती जाशी सुकल्या तोंड. सुकल्या तोंडानं जावं लागतं. पलंग निहाल्या सुपती शेवटी गोवऱ्या सांगाती. आयुष्यभर पलंगावर झोपलास, डंडलापच्या गादीवर झोपलास, ऐश्वर्य भोगलस, खरं शेवटी तुला शेणकुटावरच काय व्हावं लागेल? झोपावं लागेल. शेणीवरच झोपावं लागेल. संसाराला साध्य मानणं हेच इतकं मूर्खपणाचं आहे. ही इतकं भ्रांतिजन्य आहे, इतकं अध्यासिक आहे. संसार हा कधी साध्य होत नाही हे न कळल्यामुळं आपल्या चित्तातला संसार बाजूला जायला तयार नाही. आणि जोपर्यंत चित्तामध्ये संसार आहे तोपर्यंत चिंता ही पाचवीला पुजलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, चित्तामध्ये संसार आहे असू द्या, कुठंतरी एक कोपरा तयार करा चित्तामध्ये आणि तिथं थोडंसं कुणाला बसवा? त्या एक धरीला चित्ती आम्ही रुखमाईचा पती. त्यानं सुद्धा फार मोठं काम होऊन जाईल. आणि फक्त संसार हेच माझ्या जीवनाचं साध्य असेल तर तुकाराम महाराज सरळ सांगतात, तुका म्हणे राम 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 तुका म्हणे एक विसरताश्रम एक विसरताश्रम पाने खातील उदंड पाने खातील उदंड पाने खातील तुका म्हणे राम 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 एक विसरताश्रम एक विसरताश्रम पाने खातील उदंड पाने खातील उदंड पाने खातील उदंड पाने खातील उदंड तुकाराम महाराज सरळ सांगतात, तुका म्हणे राम एक विसरता श्रम. तुमच्या वाट्याला श्रम, कष्ट, दुःख, चिंता आल्याशिवाय राहणार नाही का? तुका म्हणे राम एक विसरता श्रम. त्याला आम्ही विसरलो, परमेश्वराच्या नामाला विसरलो, परमेश्वराच्या चिंतनाला विसरलो. म्हणून हा संसारामध्ये तुम्हाला श्रम होतो. म्हणून हित व्हायचं असेल तर हिताच्या संबंधानं जे काही संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे ते करावं लागेल. आणि तुम्ही आम्ही करत नाही म्हणून तुमच्या आमच्या भूमिकेवर येऊन तुकाराम महाराज सांगतात, नव्हतो सावचित्त तेने अंतरले हित पडिला नामाचा विसर.
वाढविला संसार विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार कुंडली कवनारी श्री ज्ञानदेव Bye.
पडिला नामाचा विसर पडिला नामाचा विसर नवतो सावचित्त तेने अंतरले हित पडिला नामाचा विसर वाढविला संसार. जे सांप्रत काळातलं तुम्ही आम्ही जे जीवन भौतिक स्वरूपाचं जीवन जे तुम्ही आम्ही जगतो आहोत त्या भूमिकेवर येऊन तुकाराम महाराज सांगतात की नव्हतो सावचित्त तेने अंतरले हित. माझं चित्त सावध नव्हतं त्यामुळं माझं हित माझ्यापासून दूर झालं. मी माझ्या हिताला मी माझ्या स्वहिताला जाणू शकलो नाही. का? माझं चित्त सावध नव्हतं. चित्त प्रपंचामध्ये सावध असल्यामुळं हिताचा कधी चित्तानं विचार केला नाही. चित्त कधी सावध राहिलं नाही. परिणाम काय झाला? चित्त फक्त प्रपंचाच्या ठिकाणी सावध होतं. हिताच्या ठिकाणी स्वहिताच्या संबंधानं आपलं चित्त सावध नसल्यामुळं ज्यानं आपलं हित होतं, जे हिताचं साधन आहे त्या नामाचाच आम्हाला काय पडला? विसर पडला. त्या परमेश्वराच्या नामचिंतनाचा आम्हाला विसर पडला आणि आपली प्रवृत्ती सगळी संसार वाढवण्याकडेच लागली. मी मगाशी बोलून गेलो, तुम्ही कितीही संसाराचा विस्तार केला, तुम्ही संसाराला कितीही सजवलं तरी संसार हे मानवी जीवनाचं साध्य असू शकत नाही नाही आणि नाही. आणि हा संसारच माझ्या जीवनाचं साध्य आहे असा जर भ्रम तुम्हाला झाला असेल तर हा भ्रम तुम्हाला मानवी जीवनामध्ये अतीव दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कधीतरी आपलं चित्त हिताच्या संबंधानं सावध पाहिजे. आणि हित काय आहे तर त्या परमेश्वराचं नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निश्चयसी. त्या परमेश्वराचं स्मरण नित्य आपल्या चित्तामध्ये राहिलं, चित्ताला त्या परमेश्वराच्या नामाला अवकाश दिला की आपलं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. असं व्हायला नको. चित्ती नाही ते जवळ असून काय, चित्तातच नसेल तर जवळ असलेल्या गोष्टीचा काही उपयोग नाही. तसं आपल्या चित्तात फक्त संसारच असेल तर हा परमार्थ इतक्या जवळ असून आमच्या काही उपयोगाचा राहत नाही असं सांगितलं जातं. तुकाराम महाराजांनी एकदा विठ्ठल हा शब्द उच्चारला किंवा तुकाराम महाराजांनी विठ्ठल हा शब्द कानी ऐकला की त्यांना भाव समाधी लागायची. का? एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. मग अशा महात्म्यांचं जीवन किती विकास पावलेलं असेल. पडल्या पडल्या झोप लागत असेल, सुख समाधानानं त्यांचं जीवन विनटित झालेलं आहे. का? चित्तामध्ये थोडक्यात गणित सांगतो, पडल्या पडल्या झोप लागावी असं काहीतरी चित्तामध्ये असावं. कितीही जीवनामध्ये आघात झाले तरी आपलं चित्त शांत राहावं असं काहीतरी चित्तामध्ये असावं. चित्त नीट करता आलं पाहिजे, चित्तामध्ये आपल्याला ती व्यवस्था करता आली पाहिजे. तेव्हा आपलं राहिलेलं उर्वरित आयुष्य सुख शांती समाधानानं पुढं सरकत राहील. नाहीतर आयुष्यामध्ये असा टप्पा येईल की झोपेच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. आणि ज्याला झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं, वास्तविक मानवी जीवनामध्ये ती व्यक्ती पराभूत झालेली असते. ज्ञानाची इतकी साधनं देऊन सुद्धा एका झोपेवर आम्ही मात करू शकत नसेल, जीवनातल्या चिंता आम्ही घालवू शकत नसेल, तर इतकं हे प्रगल्भ अशी परमेश्वरानं बुद्धी देऊन सुद्धा त्या बुद्धीचा आम्ही काय उपयोग केला नाही. हे असं का घडतं? त्याला एकच कारण आहे,
जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्यांचे त्यासी नाही. प्रपंचामध्ये आम्ही इतकं गुंतलो की अखंड बुडून गेलो. मी प्रपंचामध्ये गुंतलेलो आहे याचं सुद्धा मला स्मरण नाही. परिणामी आपल्या चित्तामध्ये रात्रंदिवस प्रपंचाचेच विचार, प्रपंचाचं चिंतन असल्यामुळं प्रपंचाचं चिंतन हे नेहमी चिंतेला जन्म देत असतं. म्हणून तुमचं आमचं चित्त कधी स्थिर राहत नाही. कायम मग अस्वस्थ, असमाधान, जे काय आपण त्रिविध ताप, त्रिविध दुःखानं आपलं जीवन नेहमी पोळलं जातं. म्हणून कुठंतरी चित्तामध्ये ती व्यवस्था निर्माण करावी. आणि ती व्यवस्था निर्माण व्हायची असेल तर परमार्थ मार्गाशिवाय दुसरा अन्य मार्ग नाही. तुकाराम महाराज 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, लटकियाचे पुरी गेलो वाहुनी या दुरी. बघा, दोन्ही अंगाने ह्या चरणाचा विचार करता येतो. इतकं बहुमूल्य मानवी जीवन प्राप्त होऊन सुद्धा, की ज्या मानवी जीवनामध्ये परमेश्वरानं अशी आपल्यामध्ये व्यवस्था करून दिलेली आहे की मनात आलं तर मीच माझ्या जीवनाच्या समग्रतेला जाणू शकतो, मनात आलं त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो, मनात आलं मी आत्मस्वरूप आहे, आपल्या स्वरूपाचा मी बोध करून घेऊ शकतो, मी भगवत स्वरूप आहे, त्या भगवत स्वरूपाशी ऐक्य घडू शकतं का? मीच आत्मरूप आहे, मीच ब्रह्मरूप आहे, मी भगवत स्वरूपच आहे. जीव हा वास्तविक ब्रह्मस्वरूप आहे, भगवत स्वरूप आहे. खरं जीव आपल्या स्वरूपाला विसरला, माझ्या खऱ्या स्वरूपाचा मला परिचय होत नाही का? ह्या कारणांच्यामुळं, संसारामध्ये गुंतल्यामुळं, हिताच्या संबंधानं कधी विचार न केल्यामुळं. आणि गंमत अशी होते, लटकियाची पुरी गेलो वाहून या दुरी. ह्या प्रपंच करण्यामध्ये, संसार करण्यामध्ये आपण सगळं आपलं आयुष्य खर्च करतो. आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत आपलं जीवन जर कुठं खर्च होत असेल तर प्रपंचामध्ये खर्च होतो. मग जो प्रपंच, जो संसार वास्तविक मनुष्याला साध्य करता येत नाही, असा साध्य न करता येणाऱ्या प्रपंचामध्ये एखादी व्यक्ती आपलं संबंध आयुष्य वेचत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख कोण आहे? काय हित झालं? काही हित होत नाही. का? प्रपंच हा प्राप्तच होत नाही. प्रपंच हे साध्यच मानवी जीवनाचं असू शकत नाही. मग जे मानवी जीवनाचं साध्य असू शकत नाही त्यानं तुमचं हित कसं काय होईल? लटकियाची पुरी, लटका असणारा, अध्यासिक असणारा हा संसार, ह्या संसारामध्ये मी गेलो वाहून या दुरी. अगदी डोळे मिटूपर्यंत या संसारामध्ये मी माझं जीवन खर्च केलं. प्राप्त काय झालं? प्राप्त काहीच झालं नाही. सवे नये रे लंगोटी, जसा आला तसा गेला. फार तर काय केलं असेल? 4 पापकर्म केले असतील, ते पापाचं ओझं घेऊनच आम्ही काय करतो? निदान इथं येण्यानं रामकृष्ण हरी मुखाला तरी येतं, कुठंतरी पुण्य संचय आपल्यामध्ये होतो, कुठंतरी पुण्याचं गाठोडं आपल्या ठिकाणी निर्माण होतं. खरं आपलं आयुष्यच प्रपंचामध्ये वेचून, आयुष्य प्रपंचामध्ये संपवलं. प्रपंच टाका असं म्हणत नाही, फक्त संत म्हणतात प्रपंच ओसरो. ओसरो याचा अर्थ प्रपंचाप्रती असणारी आसक्ती कमी व्हावी, प्रपंच संसार हा कर्तव्यासाठी राहावा, त्यात इतकं गुंतू नये की आपलं अहित होईल. म्हणून थोडा हिताचा विचार करावा. तुकाराम महाराज सांगतात, लटकियाचे पुरी गेलो वाहावत दुरी. याचा आणखीन एक अर्थ असा होतो, अध्यासिक असणारा, मायाकृत असणारा हा जो संसार आहे, हा सत असत विलक्षण मानलेला आहे. तो खराही म्हणता येत नाही आणि खोटाही म्हणता येत नाही, म्हणून त्याला लटकं म्हटले. हा लटक्याचा पूर आहे. हा भवसिंधू संसार म्हणजे लटक्याचा आलेला पूर आहे. जे लटकं आहे, खोटं आहे, अध्यासिक आहे, त्याचा संसार म्हणजे हा अध्यासिकतेचा पूर आहे. आणि ह्या पुरामध्ये आपण दूरवर वाहून गेलो. किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरिसा पाठोपाठी, 184ची करा सोडवन, रिघाया शरण पांडुरंगा. हा काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे. संसारामध्ये येणं जाणं नित्य आपलं सुरू आहे. जन्म मरणाच्या अनिष्ट परंपरेमध्ये, चक्रामध्ये तुम्ही आम्ही अडकलेली माणसं आहोत. आणि ह्यातून कवा तरी आपली सुटका करून घ्यावी. त्या न्यायानं तुकाराम महाराज सांगतात, लटकियाची पुरी गेलो वाहून या. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. ह्यातून कवा तरी मुक्त व्हा. पावलो हा देह काक त्याली न्याये. हातामध्ये टाळी वाजवताना कावळा सापडावा असा अवचित हा ध्येय तुम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि ह्या मानवी जीवनाला येऊन मानवी जीवनाचं साध्य काय आहे हे साध्य जर आम्हाला नाही कळलं तर इतकं बहुमूल्य मानवी जीवन प्राप्त होऊन सुद्धा ते जीवन आपण मातीमोल केलं असं त्याचा काय होतो? अर्थ होतो. संसार होतच राहील. कर्तव्यासाठी संसार अवश्य करा, नाती गोती सांभाळावीच लागतील. त्याही व्यतिरिक्त चित्तामध्ये कुठंतरी हिताचा विचार मनामध्ये जागृत व्हावा.
की जेणेकरून नको विद्या आयुष्य फारसे नाही मज पिसे मुक्तीची रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण हेची कृपादान मागत असे. शांतपणे रामकृष्ण म्हणता म्हणता प्राण जावावा. इतकं जरी आपण कमवलं तर ते हित झालं. असं मी म्हणत नाही की ह्या जन्मीच मुक्त व्हा. खरं ह्या जन्मी असं काहीतरी आपलं चांगलं संचित घेऊन आपण जाऊया आणि चांगलं संचित चांगल्या कर्माचे संस्कार घेऊन आम्ही गेलो तर उचितच. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. निदान पुढचा जन्म तरी मानवाचा मिळवावा इतकी उत्तम कर्म करून त्या कर्माचे संस्कार जरी घेऊन गेलो आपण तरी मानवी जीवनाला येऊन पुष्कळ कमवलं असा त्याचा अर्थ होतो. हे सगळं तुकाराम महाराजांना कळतं. माझं हित कशामध्ये आहे हे तुकाराम महाराजांना कळतं. म्हणून अभंगामध्ये शेवटला तुकाराम महाराज सांगतात. अगोदर तुकाराम महाराज काय सांगतात, नवतो साव चित्त तेने अंतरले हित. माझं चित्त सावध नव्हतं म्हणून मी हितापासून विनमुख झालो, हित माझ्यापासून दूर झालं. खरं आता मला कळलं, या मानवी देहाला मानवी जन्माला आल्यानंतर मला कळलं की माझं हित कशामध्ये आहे. शेवट चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे नाव, तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव. आमच्या हाताला एक साधन सापडलं की जे साधन केल्यानं माझं काय होतं, हित होतं, माझं स्वहित होतं. एक नाव सापडले म्हणतात तुकाराम महाराज. तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव. कुठल्या नावेमध्ये तुकाराम महाराज बसले? ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, नामाची या शस्त्रवरी नावा इया अवधारी सजोनिया संसारी तारो झालो. त्या परमेश्वराची अनंत नावं आहेत, हजारो नावं आहेत. परमेश्वराची हजारो नावं म्हणजे त्या नामरूपी नावं आहेत. परमेश्वराचं नाम एक काय आहे, नाव आहे. त्या नामरूपी नावेमध्ये आम्ही बसलो म्हणतात तुकाराम महाराज. तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव. आम्ही त्या नामरूपी नावेमध्ये बसलो. त्या नामावरच, पांडुरंगाच्या नामावरच आमचं प्रेम जडलं. आणि ते प्रेम इतकं जडलं की तो नाम आणि नामी यामध्ये आम्ही भेदच पाहायचं काय केलं, बंद केलं. नाम आणि नामी यांची ऐक्यता आणि त्या नाम आणि नामीमध्ये अभेद मानून सतत आम्ही त्या नामचिंतनामध्ये इतकं रंगून गेलो की आपलं हित होण्यासाठी पूरक असणारा जो निरपेक्ष भाव अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला पाहिजे तो निरपेक्ष भाव आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. इतका पराकोटीचा निरपेक्ष भाव निर्माण झाला. तुकाराम महाराजांच्या बाबतीत सांगितलं जातं की वयाच्या अवघ्या 42 वर्षाचं आयुष्य तुकाराम महाराजांचं. त्यांचं हित कशामध्ये आहे त्यांना लवकर कळलं. 17-18व्या वर्षी कळलं. 20-21व्या वर्षी त्यांना ते प्राप्त झालं जे संतांना प्राप्त होतं. जीवनाच्या समग्रतेला त्या भगवंताच्या स्वरूपाची दृढ अप्रोक्ष अनुभूती तुकाराम महाराजांना झाली. 17-18व्या वर्षी ज्या व्यक्तीला कळतं, आमची निम्मी लाकडं कुठे गेली, आम्हाला अजून आमचं हित कळलं नाही. तुकाराम महाराज 21-22व्या वर्षी साधन दशेमध्ये असताना सांगतात, तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव. आम्ही नामरूपी नावेमध्ये बसलो. नामाची शस्त्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारजलो. ह्या प्रपंचामध्ये जीवाचा उद्धार व्हावा म्हणून परमेश्वराचं नाम म्हणजे एक नाव आहे. त्या नावेमध्ये बसा, नामरूपी नावेमध्ये बसा. पहिले तीराला जाऊन तुम्हाला स्वस्वरूपाचा बोध होईल. तुमचं स्वहित झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्हाला आमचं हित कशामध्ये आहे ते कळलं, आम्हाला आमचं स्वहित कशामध्ये आहे ते कळलं आणि माझ्या स्वहिताचं साधन मला सापडलं. आणि ते साधन म्हणजे परमेश्वराचं काय, नाम. तुकाराम महाराजांनी आपल्या अखंड आयुष्यामध्ये एकच साधन केलेलं आहे. कुठलं? नाम साधना. नाम साधने व्यतिरिक्त, पांडुरंगाच्या नामचिंतना व्यतिरिक्त तुकाराम महाराज इतर काही केलं नाही. नाम तारून नेतं. नाम गाऊ नाम घेऊ, नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबा
नाम विठोबाला वाहू आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे नाम जाऊ नाम घेऊ नाम जाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे नाम जाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू तुकाराम महाराजांनी काय केलं? नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबासी आम्ही दैवाचे दैवाचे दास. तुम्ही आम्ही वारकरी आहोत म्हणून तुम्ही आम्ही दैवाचे आहोत का? दास पंढरी वारकरी आहोत. साधन संतांनी दिलेलं आहे. मग आता हितापासून वंचित का राहायचं? असं होऊ नये. तेने अंतरले हित असं होऊ नये. हिताचं साधन संतांनी तुमच्या आमच्या हातामध्ये दिलेलं आहे. पंढरीची माळ तुमच्या आमच्या गळ्यामध्ये आहे. तुम्ही आम्ही वारकरी आहोत. त्या परमेश्वराचे दास आहोत. अमृताकडे जाणाऱ्या वाटेवर तुम्ही आम्ही वारकरी ह्या नात्यानं पाय ठेवलेला आहे. फक्त आता अवकाश एवढा आहे की तो ठेवलेला पाय पुढं पडत राहावा. देव आणि मी ह्यातलं अंतर काय होत राहावं? कमी होत राहावं. एवढं जरी ह्या जन्मी केलं तरी पुष्कळ झालं. हिताचं साधनही संतांनी सांगितलेलं आहे. तुका म्हणे नाम आम्हा सापडला भाव. आमचं हित होण्याला एकच साधन आहे, ते म्हणजे त्या परमेश्वराचं नाम. त्या नामरूपी नावेमध्ये आम्ही बसलो. त्या नामाप्रती आमच्या अंतःकरणामध्ये निरपेक्ष भाव निर्माण झाला आणि आम्हाला आमच्या हिताचं साधन कळलं. असं तुकाराम महाराजांना त्यांच्या हिताचं साधन कळलं, स्वहिताचं साधन कळलं. तसं तुम्हालाही कळावं. नाही तर तुमचं आमचं चित्त या प्रपंचामध्ये अडकून पडलं, रात्रंदिवस प्रपंचाचं चिंतन करत राहिलं तर असं म्हणावं लागतं की नव्हतो साव चित्त तेने अंतरले हित. माझं चित्त सावध नव्हतं म्हणून माझं हित माझ्यापासून दूर राहिलं. आणि चित्त सावध नसल्यामुळं काय झालं? पडिला नामाचा विसर. आपल्या हिताला कारणीभूत असणार त्या परमेश्वराच्या नामाचा विसर पडतो आणि प्रपंचामध्ये प्रवृत्ती झाल्यामुळं वाढविला संसारच वाढवत राहतो. हातामध्ये काहीच शेवटी सापडत नाही. शेवटला गया वया करावं लागतं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही. झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती सांडून या पळती रांडापोरे. कोणीही शेवटी तुमचा असत नाही. एकच आधार अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोधरा. हातपाय गलित गात्र होण्या अगोदर तो भक्कम आधार मनुष्यानं धरावा. किंबहुना त्या नामाचा नामचिंतनाचा आधार ज्या वारकऱ्यानं भक्कमपणे पकडलेला आहे, काय विषाद आहे की त्याला झोप लागणार नाही. काय विषाद आहे त्याचं जीवन चिंतामुक्त होणार नाही. काय विषाद आहे की त्याच्या जीवनातून दुःखाची मुक्तता होत नाही. तर हा प्रामाणिकपणे परमार्थ आम्हाला करता आला पाहिजे, एवढीच एक अपेक्षा. आणि नामाचं म्हणाल, आम्ही काय करतो? नाम साधना संतांनी तुमच्या आमच्या हातामध्ये दिलेली आहे. खरं नामाला आपण क्षुल्लक समजतो. त्या नामाची आम्हाला किंमतच नाही. म्हणून कुठंतरी जांभई देताना रामकृष्णारी म्हणतो, नाहीतर ठेच लागल्यावर, आम्ही कधी देवाचं नाव ते प्रेम नामाप्रती निरपेक्ष प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण का होत नाही? का त्या नामाचं महत्त्व आपल्याला माहीत नाही. ह्याच नामस्मरणाकडे, परमेश्वराच्या नामाकडे संतांनी कुठल्या दृष्टीनं पाहिलं ती दृष्टी एकदा समजावून घ्या. मग त्या रामकृष्ण या मंत्रावर अथवा विठ्ठलाच्या नामावर तुमचं उद्या प्रेम बसल्याशिवाय राहणार नाही. नाम काय आहे? त्या संतांना हे परमेश्वराचं नाम अतिप्रिय का आहे? ह्या नामानंच संत तरुण गेले. असं नामामध्ये काय आहे?
त्या नामाचं श्रेष्ठत्व सामर्थ्य सांगताना तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे नाम 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 चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम, दोषी अक्षराचे काम, दोषी अक्षराचे काम, चैतन्य हे निज धाम, चैतन्य चैतन्य हे निज धाम, दोही अक्षराचे काम, दोही अक्षराचे काम. जी नामसाधना संतांनी तुमच्या आमच्या हातामध्ये दिली त्या नामाकडे पाहताना संतांची दृष्टी अशी आहे, तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम. नाम हे स्वतः चैतन्य स्वरूप आहे, नाम हे स्वतः भगवत स्वरूप आहे आणि हे चैतन्य स्वरूप आहे असा भाव ठेवून त्या परमेश्वराचं नामचिंतन आपल्या चित्तामध्ये सतत घडायला लागलं की मग आपलं हित व्हायला सुरुवात झाली. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हिताचं साधन मला सापडलं आणि हे साधन आपल्या हिताचं, त्या साधनेचा वेळीच अंगीकार जर नाही केला तर मग नव्हतो सावचित्त तेने अंतरले हित, पडिला नामाचा विसर, वाढविला संसार, लटकियाचे पुरी, गेलो व्हावून या दुरी, पडिला नामाचा विसर, वाढविला संसार. आपलं हित होणार नाही म्हणून हिताच्या संबंधानं जे संतांनी सांगितलेलं आहे ते तुम्ही आम्ही करावं. स्वहिताच्या संबंधानं, हिताच्या संबंधानं संतांनी जी साधना सांगितली, जे जीवनविषयक चिंतन, जे आपलं मनोगत संतांनी अभंगामध्ये गाथेमध्ये मांडलेलं आहे, संतांचे जे उच्च विचार त्यांच्या गाथेमधून अभंगामधून प्रकट होतात, त्या संतांच्या विचारांचं कधीतरी आपल्या जीवनामध्ये अनुसरण घडावं आणि आपल्याही जीवनामध्ये संतांना अपेक्षित असणारे परिवर्तन यावं. म्हणून संतांनी दाखवलेला मार्ग आहे, त्या मार्गावरून निष्ठेनं आपल्याला चालता यावं. तशी चालण्याची तुमची आमची प्रवृत्ती निर्माण व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करून सेवेला पूर्णविराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धे गेले ते तर माझे जे उरले पायिकपण, तर निंदे ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनवितसे. तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नव्हे अंगी भूत युक्ती ठोबार कुमाय. जय ठोबार कुमार, ठोबार कुमार, जय ठोबार कुमार, जय ठोबार कुमार. Rama
पहिला नामाचा विसर आम्हा सापडला भाव आम्हा सापडला भाव पहिला नामाचा विसर पहिला नामाचा विसर आम्हा सापडला भाव आम्हा सापडला भाव आम्हा सापडला भाव सापडला भाव सापडला भाव पहिला नामाचा विसर पहिला नामाचा विसर विठ्ठल जय जय